हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंगमध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बरेच दिवस झाले मला व्हिडिओ अपलोड करायला पॉसिबल नाही झालं, थोडं बिझी शेड्यूल होतं त्यामुळे. तर आता आपले व्हिडिओ पुन्हा बुधवार आणि रविवार कंटिन्यू येतील दुपारी 2:15 वाजता. ओके. तर आपली ब्लाऊजची सिरीज चालू होती, म्हणजेच ब्लाऊजचे क्लासेस सुरू होते. तर याआधीचे माझे ब्लाऊजचे व्हिडिओ बघितले नसतील, फ्री शिवण क्लासची प्लेलिस्ट जर तुम्ही बघितली नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा प्लेलिस्ट. त्यात तुम्हाला दिवस पहिल्यापासून आतापर्यंतचे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. ओके. तर मग आता आपण शिकणार आहोत तो म्हणजे बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज. ओके. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत होत्या की ताई बोटनेक लवकर शिकवा, तर तुमच्या सगळ्यांसाठी आज मी बोटनेकचा ब्लाऊज घेऊन आलेली आहे. तर मग आता आपण बोटनेक ब्लाऊजची ड्राफ्टिंग कशी करतात एकदम स्टेप बाय स्टेप ते मी तुम्हाला सांगते. आणि त्याचसोबत जर तुम्हाला लेखी नोट्स हवे असतील तर मग तुम्हाला मेंबरशिप घ्यायची आहे. जे जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी पहिला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हाईप करायचं आहे. ओके. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला नोट्स हव्या असतील ब्लाऊजच्या, म्हणजे आतापर्यंत जो ब्लाऊजचा कोर्स झालाय पूर्ण, तर त्याच्या जर तुम्हाला लेखी नोट्स हव्या असतील तर तुम्ही 119 रुपयाची मेंबरशिप घ्यायची आहे. म्हणजेच काय करायचं तर खाली इकडे जॉईन म्हणून ऑप्शन येईल तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या खाली, तर जॉईनवर क्लिक करायचं आहे. तिकडे 119 रुपयाचं पेमेंट मागतील, ते पेमेंट करायचं आहे. मग हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जे आतापर्यंत ब्लाऊज शिकवले आहेत मी त्याच्या लेखी नोट्स मिळतील. ओके. आणि त्याचसोबत जे आरीवर्कचे फ्री क्लासेस झालेले आपले, म्हणजे बेसिक क्लासेस काही ठराविक झालेले आरीवर्कचे, ते व्हिडिओज पण तुम्हाला बघायला मिळतील. तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी ड्राफ्टिंगला सुरुवात करते. तर आता आपण बोटनेक ब्लाऊजची ड्राफ्टिंग बघूया. चला. तर मी इथे तुम्हाला आता बोटनेक ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवते. तर मी तुम्हाला पहिला मेजरमेंट सांगते. ब्लाऊज उंची 13, छाती घेर 28, कंबर घेर 24, पुढचा गळा 3.5, मागचा गळा 3, बाही लांबी 9.5 आणि दंडघेर 9. ओके. आणि शोल्डर, आता बोटनेक ब्लाऊज शिवतोय ना तर पूर्ण शोल्डर महत्वाचा आहे, तो अंगावरून माप घ्यायचा आहे पूर्ण शोल्डरचं. तर इकडे पूर्ण शोल्डर 13 इंच आहे. ओके. सगळ्यात महत्वाचं शोल्डरचं माप तुमचं यायला पाहिजे, पूर्ण शोल्डरचं माप. जेव्हा तुमच्याकडे पूर्ण शोल्डरचं माप असेल तेव्हाच तुमचा बोटनेक परफेक्ट बसेल. तर पूर्ण शोल्डरचं माप घ्यायचं आहे अंगावरून. ओके. तर इथे पूर्ण शोल्डरचं माप आहे 13 इंच. तर मग आता मी तुम्हाला दाखवते ड्राफ्टिंग. सगळ्यात पहिला नेहमीप्रमाणे पूर्ण उंची टाकायची आहे घडीच्या साईडने. पूर्ण उंची अधिक 1 इंच, पूर्ण उंची 13 आहे, 13 अधिक 1 इंच. इथून टाकली, मग सेम इथून टाकून घेणार 13 अधिक 1 इंच 14 आणि पहिला एक आडवी लाईन आखून घेणार. त्यानंतर इथे शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच, आता शोल्डर आहे 13, 13च्या निम्मे येणार 6.5 अधिक अर्धा इंच म्हणजे 7. त्याचप्रमाणे मुंडा खोली पण शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच, इथून पण शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच. पहिला आता ही मुंडा खोलीची लाईन आडवी आखून घ्यायची, म्हणजे 6.5 घेतला आहे ना, 6.5 अधिक अर्धा इंच 7, तर 7ची लाईन पहिला आडवी आखून घ्यायची. ओके. आता वरचंच माप 6.5 अधिक अर्धा इंच 7 इथे टाकून घ्यायचं, म्हणजे शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच 7 आलं. मग 7x7चा हा बॉक्स झाला. हा झाला आपला शोल्डर आणि ही झाली आपली मुंडा खोली. आता ही छाती घेची लाईन आली आहे ना, तर ह्या लाईनवर छाती घेचा चौथा भाग अधिक 2 इंच टाकायचा आहे. आता छाती घेचा चौथा भाग इथे 7च येतोय, तर मग मी काय करणार तर अर्धा इंच वाढवून घेणार, कारण शोल्डर आणि छाती घेर एकच येतो इकडे. तर मी काय करणार अर्धा इंच वाढवून घेणार. जर तुमचं सेम येत असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवून घेऊ शकता. पण समजा आता छाती घेचा चौथा भाग 8 असेल तर 8चा 8 टाकायचा, अर्धा इंच वाढवून घ्यायची गरज नाहीये. आता इथे काय झालेलं की माझं शोल्डर आणि छाती घेचं माप एकच येत होतं, त्यामुळे मी काय केलं तर अर्धा इंच इथे वाढवून घेतलं. त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन. ओके. आता इथे कंबर घेरची लाईन आहे, तिकडे कंबर घेरचा चौथा भाग, कंबर घेर आहे 24, 24चा चौथा भाग 6 अधिक 1 अधिक 2 अधिक 1 टक्स रुंदी अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. ओके. आता हे बाहेरचे 2-2 इंचाचे मार्जिनचे पॉइंट्स आहेत ते जोडून घ्या. आता आर्महोलचं माप कसं द्यायचं ते सांगते. इथून सरळ पाऊण इंच क्रॉस घ्यायचं. ओके. आणि आर्महोलचा शेप द्यायचा. इथे बघा, आर्महोलचा शेप दिला. आता ही जी आपली लाईन आहे ना,
ह्याचा मध्य करायचा, मुंडा खोलीची लाईन आहे त्याचा मध्य करायचं. 7 आहे, 7चा मध्य आला 3.5. आता 3.5 पासून आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं. 3.5 पासून आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं. घेतलं? आता बघा हा आकार कसा द्यायचा नीट बघा. इथून हे अर्धा इंच वाढवलंय ना, तिथपर्यंत जायचं आणि हा आकार ह्या लाईनला टच करायचा. एकदम सोपी मेथड आहे. हा झाला तुमचा पुढील मुंड्याचा आकार आणि हा इथून झाला तुमचा मागील मुंड्याचा आकार. तर हा बोटनेकचा बेसिक ब्लॉक तयार आहे. आता मी बोटनेकचा शेप कसा द्यायचा ते सांगते. आता जेव्हा तुम्हाला बोटनेक द्यायचा असतो तेव्हा काय करायचं, तर इथून शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच टाकायचं. आता मला शोल्डर पट्टी 2.5 इंच पाहिजे, तर 2.5 अधिक अर्धा इंच 3 टाकणार मी. जेवढी कमी शोल्डर पट्टी तेवढा तुमचा बोटनेक छान येणार. आता समजा तुम्हाला शोल्डर पट्टी 3 पाहिजे असेल तर तुम्ही 3 अधिक अर्धा इंच 3.5 टाकू शकता. ओके, तर मी इकडे 2.5 मला तयार पाहिजे आहे, त्यामुळे मी 2.5 अधिक अर्धा इंच 3 टाकते. अजून जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता. तर पण इथे मी कमीच घेऊन दाखवते तुम्हाला. मला 2 घेते मी शोल्डर पट्टी, मग 2 अधिक अर्धा इंच 2.5 घेऊन दाखवते. जेवढी ही गळा रुंदी जास्त ना तेवढा तुमचा बोटनेक परफेक्ट येणार. ओके, ही गळा रुंदी तुम्ही बोटनेकच्या वेळी जास्त ठेवायची आहे. शोल्डर पट्टी कमी ठेवला तरी चालतं, पण गळा रुंदी जास्त ठेवा. जेवढी गळा रुंदी जास्त तेवढा तुमचा बोटनेकचा शेप परफेक्ट येणार. तर मी इथे 2 अधिक अर्धा इंच घेतली आहे. समजा तुम्हाला 3 पाहिजे असेल तर तुम्ही 3 अधिक अर्धा इंच घ्या, 2.5 पाहिजे असेल तर 2.5 अधिक अर्धा इंच घ्या. मला इथे तयार 2 पाहिजे त्यामुळे मी इथे 2.5 घेतलंय. ओके, आता पुढचा गळा मी 3.5 घेतलाय. मग इथून सरळ आतापर्यंत आपण क्रॉस घेत होतो ना, आता बोटनेकला क्रॉस नाही घ्यायचं, सरळ घ्यायचं 3.5. आणि आता क्रॉस लाईन पहिला आखून घ्यायची. ही क्रॉस लाईन कशाला, तर गळ्याचा शेप देताना आपल्याला अंदाज यायला पाहिजे, त्यामुळे ही क्रॉस लाईन असते. आता इथे बोटनेकचा आकार द्यायचा. तर हा बोटनेकचा आकार आलेला आहे आपला. हा बघा, तर हा बोटनेकचा बेसिक ब्लॉक तयार आहे. आता आपण प्रिन्सेस कट कसा करायचा ते सांगते याच्यापासून. तर गेल्या वेळी जसा मी प्रिन्सेस कट दाखवलेला तसा पेपर ओपन करून घ्या. सगळ्यात पहिला पेपर ओपन केल्यानंतर हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. ह्या पॉइंट पासून समोर 2 इंच वाढवायचं, खाली 1 इंच वाढवायचं. त्यानंतर हे 2 इंच वाढवले आहे, ती लाईन सरळ आणून इथे गळ्याला जोडायची. गळ्याला जोडल्यानंतर हे पॉइंट्स आहेत ते जोडून घ्यायचे. पॉइंट्स जोडून झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे टक्स उंची. तर वरून शोल्डर्स आहे तिकडून टक्स उंची टाकायची. टक्स उंची आहे 9.5. 9.5 वर एक आडवी लाईन आखून घ्यायची. आडवी लाईन आखून घेतली की त्यानंतर हा पॉइंट इथे लक्षात घ्यायचा आणि तिथून पुढे छाती घेरचा 10वा भाग अधिक अर्धा इंच. आता छाती घेर 28 आहे, तर 28चा 10वा भाग 2.8 येणार, म्हणजेच 2.25 अधिक अर्धा इंच. ओके, छाती घेरचा 10वा भाग इथे आलेला अधिक अर्धा इंच म्हणजे 3.25 येतं. आता हा 10वा भाग जो काढलाय ती लाईन सरळ खाली आखून घ्यायची. त्यानंतर इथे टक्स रुंदी घालायची, इथून 1.5 इंच. आता गेल्या वेळी जेव्हा मी प्रिन्सेस कटचं कटिंग आणि ड्राफ्टिंग दाखवलेलं तेव्हा सगळ्यांचा एकच प्रश्न होता की इथे 3 इंच कसं काय आलं, तर ते मी तुम्हाला सांगते. हे 1 इंच आणि हे 2 इंच, हे टोटल किती झालं 3 इंच. मग इथे 1.5 आणि इथे 1.5, हे झालं 3 इंच. म्हणजे हे टक्स साठी जे एक्स्ट्रा घेतलेलं ते इथे आपण कव्हर केलेलं आहे. हा झाला टक्स. आता प्रिन्स कटचा आकार द्यायचा. हा बघा, इथून 1 ते 1.5 इंच तुम्ही वर घेऊ शकता. हे बघा, इथून मी 1.5 इंच वर घेतलंय. ओके, 1 ते 1.5 इंच वर घेऊ शकता. हे खालीवर होऊ शकतं, प्रत्येक साईज नुसार हे खालीवर होतं माप. तर अशा प्रकारे हे आपलं प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग रेडी आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता मी हे कट करून घेते. आता बघा, सगळ्यात पहिला मी मागील आर्महोल कट करणार आहे, त्यामुळे साईडने कट करून घेणार, आतला नाही कट करणार. आउटलाईन फक्त कट करून घेईन मी.
नेक नंतर कट करेन बॅक काढून झाल्यानंतर. आता ह्याच फ्रंट वरून आपल्याला बॅक काढायचं आहे ना, मग हे फोल्ड करून आत टाकणार. त्यानंतर हे एक्स्ट्रा वाढवलेलं जे खाली होतं ते फोल्ड करणार. बरोबर लाईन वरून फोल्ड घ्या. त्यानंतर हा भाग असा उरलेला पेपर जो असतात साईडचा त्यावर ठेवा. हवं तर पिन्स लावून घ्या, नाहीतर पेनाने मार्किंग करून घ्या. मी पेनाने मार्किंग करून घेईन. ॲज इट इज मार्किंग करून घ्यायची, जसं आहे तसं. कुठेच काही वाढवलं नाहीये, जसं आहे तसं मार्किंग करून घेतली. आता कट करून घेते. बॅक आहे रेडी. त्यानंतर फ्रंटचं बघा, आता नेक कट करून घेईन. पुढचा आर्महोल कट करेन. हे एवढं झाल्यानंतर टक्स कट करेन. सरळ हा भाग कट करून घेते आणि हा टक्स कट करून घ्यायचा. आता हे तर मार्जिन मध्येच जाणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की हे जास्त आलं आणि हे कमी आलं, तर असं काही नाहीये. हे मार्जिन मध्येच जातं आपलं. हे बघा, हे असं, हे पण एवढंच येतं. तर हा प्रिन्सेस कटचा फ्रंट आणि हा बॅक. ओके, आता बॅकला नेक कसा करायचा ते दाखवते. तिकडे आपण 2.5 इंच शोल्डर पट्टी घेतलेली, तर इथे पण आपण 2.5 इंचच घेणार शोल्डर पट्टी. त्यानंतर मागचा गळा 3 इंचाचा असेल. कमी पाहिजे तर कमी पण घेऊ शकता, असं काही नाहीये. गळा आखण्यासाठी आधी लाईन ड्रॉ करून घ्या, त्यानंतर गळा आखा. बॉक्स केलात तरी चालेल, असं काही नाहीये. बोट शेप आहे ना, थोडंसं इथून 1 ते 1 इंचापर्यंत स्ट्रेट जावा आणि त्यानंतर करा. असा शेप देऊ नका. म्हणजे आता समजा हा तुमचा बोटनेक इथे द्यायचा आहे तुम्हाला ना, तर असा शेप देऊ नका. असा शेप दिल्यामुळे काय होतं, इथे ना व्ही येतो. ओके, त्यामुळे असा शेप देऊ नका. पहिला 1 इंच पुढे जावा आणि त्यानंतर असा शेप द्या. हे कोन नाही द्यायचा, सरळ घ्यायचा. ओके, तर हा झालाय आपला बोटनेक. आता बोटनेकच्या खाली मला नेक हवा आहे, म्हणजे पूर्ण पॅक नकोय मला गळा. त्यामुळे मी काय करणार, तर इथून मला 3 इंच पट्टी पाहिजे खाली, तर मी इथून 3.5 इंच घेणार. त्यानंतर इथे पुन्हा 3.5 इंच ब्रॉड घेईन नेक. तुम्हाला जर ब्रॉड अजून हवा असेल 4, तर तुम्ही 4 घेऊ शकता. आता इथे तुम्हाला जर नॉट लावायची असेल तर तुम्ही पाव इंच सोडा, अर्धा इंच सोडा. जर तुम्हाला 2 बटणं लावायची असेल तर 1 इंच सोडा. एकच बटन लावायचं असेल तर अर्धा इंच सोडा. तुमच्यावर आहे तुम्हाला किती डिस्टन्स पाहिजे ते. ओके, तर मी इथे अर्धा इंच सोडते. इथे मी अर्धा इंच सोडते. तुम्हाला नॉट लावायची असेल तर अर्धापेक्षा कमीच सोडा. मी बटन लावेन तिथे, त्यामुळे मी तिथे अर्धा इंच सोडलाय.
आणि हा बॉक्स करून घ्यायचा. इथे 3.5, इथे 3.5. आता ह्यात जो तुम्हाला शेप हवा असेल तो तुम्ही देऊ शकता. तर बघा मी इथे शेप देते. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही या बॉक्समध्ये देऊ शकता. मी असा दिलाय त्यामुळे तुम्हाला पण असाच द्यायचा आहे असं काही नाही. मी मला सुचला तो शेप दिला इथे. ओके. तर असं हे बोटनेकचं ड्राफ्टिंग होतं. आता ह्या पॅटर्नला मी स्लीव्स थोडा पॅटर्न दाखवेन तुम्हाला वेगळाच, कारण नॉर्मल स्लीव्स आपले खूप झालेले आहेत. तर इकडे मी तुम्हाला वेगळा स्लीव्स पॅटर्न दाखवेन. त्यामुळे आजचा ड्राफ्टिंगचा व्हिडिओ एवढा होता. ओके. तर आज मी तुम्हाला जे बोटनेक ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवलं आहे, त्यात जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. जर तुम्हाला थेअरी हवी असेल तर तुम्ही मेंबरशिप घ्या, तुम्हाला थेअरी मिळून जाईल. आजच्याच नाही तर ह्या आधी जे ब्लाऊज शिकवले आहेत त्या सगळ्यांची तुम्हाला थेअरी मिळून जाईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव्स पॅटर्न दाखवेन. स्लीव्स पॅटर्नचा व्हिडिओ वेगळा करायचं कारण म्हणजे मला स्लीव्स पॅटर्न थोडासा वेगळा दाखवायचा आहे, म्हणजे सिंपल स्लीव्स नाही दाखवायचा आहे. त्यामुळे मी स्लीव्स पॅटर्न ह्या व्हिडिओमध्ये दाखवत नाहीये तुम्हाला. स्लीव्स कटिंग आणि स्टिचिंग साठी मी सेपरेट व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करेन. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.